पुढे सरकली, तर त्यांचं अपडेट आलं आहे आता, तर आपण डिस्कस करणार. आता त्यांनी कुठली डेट दिली सेट परीक्षेची ते आपण बघणार. ठीक आहे. तर तुमची 6 सप्टेंबर जी होती ती पुढे केली त्यांनी. आता आणखी आता आय थिंक चेंज नाही होणार ही डेट. तर तुम्ही स्टडी करतच राहा आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. बघा आपल्याला जी मागच्या याला दिली होती ती ते तर मी तुम्हाला बोलली होती की स्टेटची एक्झाम पण आहे, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे ती त्यांनी काय केली, मग कुठल्या तारखेला टाकली त्यांनी बघा, त्यांनी दिलं आहे अपडेट दिले आहे की 7 जुलै 2026 रोजी सेट विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर प्रकटनात 41व्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख 6 सप्टेंबर अशी जाहीर करण्यात आली असून या तारखेवर काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करणार असं त्यांनी आपल्याला सांगितलं, बरोबर की नाही. तर त्यांनी म्हटलं आहे की आता त्यांनी बघा काय सांगितलं की 7 जुलै रोजी सेट विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन करण्यात आले आहे की सदर प्रकटनं 41 सेट परीक्षेची संभाव्यता वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितलं होतं. तर परंतु 6 सप्टेंबर रोजी कसली आहे CTETची एक्झाम आहे, बरोबर की ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या आहे. त्या विद्यार्थ्यांना एका वर्षापासून वंचित राहावे लागेल. जर त्यांनी 6 सप्टेंबरच ठेवली असती तर मग काही विद्यार्थींनी आपली सेट एक्झाम दिली असती, काही CTET दिली असती, मग दोघं पण त्यांना देता आली नसती, बरोबर की नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांची ईमेल आणि पत्र सेट विभागास प्राप्त झाले आहेत. तर मोस्ट ऑफ करून विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितलं असेल की ह्या दिवशी त्यांचा पेपर आहे, तर मग त्यांनी सांगितलं की सगळ्या मुलांना एक्झाम देता यायला हवी. तर त्यांनी मागील लक्षात घेता कोणत्याही विद्यार्थी सेट वंचित राहू नये 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली सेट परीक्षा त्यांनी किती तारखेला ठेवली आहे, 27 सप्टेंबर रोजी ठेवली. किती तारखेला ठेवली दिले त्यांनी आपल्याला बघा, 27 सप्टेंबर दिलेली आता करण्यात आलेली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तुमची 6 सप्टेंबर ही कॅन्सल आउट झाली आहे, बरोबर. त्यांनी आता कुठली दिली, 27 सप्टेंबर तुमच्याली काय दिलेली आता त्यांनी सांगितलेलं आहे 27 सप्टेंबर त्यांनी आता आपल्याला फायनल डे दिली. तर लक्षात ठेवा आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. कोणाला काही क्युरीज असेल तर तुम्हाला विचारू शकता. तसं आपण केमिस्ट्रीचं तुमचे जे पण केमिस्ट्री विषयामध्ये जे पण तुमचे काही प्रॉब्लेम वगैरे असेल ते पण आपण घेतो आहे. आणि तुम्हाला जर पेपर फर्स्टचे पण काही क्वेश्चन वगैरे हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात, ओके. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनल सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ जर हे पडलं तर लाईक आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा, ठीक आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मी जे पण नवीन व्हिडिओ अपडेट करेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळणार, ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.